तर ती आर्थिक अधिवेशनामध्ये खूप मोठी खबर आलेली आहे. पी-एम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत आणि 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत. किती तारखेला मिळणार आहेत? शेतकरी मित्रांनो 6 मार्चला तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पण कोणत्या योजनेमध्ये वाढ झाली आहे संपूर्ण माहिती पाहूया. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पी-एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी लाभ मिळते आणि पी-एम किसान केंद्राद्वारे वार्षिक 6,000 रुपये लाभ देतो आणि राज्याद्वारे नमो शेतकरी वार्षिक 6,000 रुपये लाभ देत आहे. तर अशा प्रकारे दोन्ही योजनेपासून तुम्हाला वार्षिक 12,000 रुपयाचा लाभ होत आहे. पण शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी अपात्र झाले आहेत. यासाठी पात्र होण्यासाठी काय करायचं आणि कोणत्या शेतकऱ्यांना नेमके हे हप्ते मिळणार आहेत ते पण सांगणार आहे. संपूर्ण माहिती पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला शेतकरी कल्याणाबरोबर चॅनलवर नेहमीच पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही राज्यातील शेतकरी असतात किंवा देशातील शेतकरी असतात, पी-एम किसान योजनेद्वारे जे काही लाभार्थी शेतकरी आहेत त्यापैकी 2 ते 2.5 लाख शेतकरी अपात्र करण्यात आहेत आणि नमो शेतकरीपासून कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये म्हणजे की शेतकरी अपात्र करण्यात आहेत. आता यामध्ये तुमचा नंबर आहे का आणि या इथून पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत का आणि नमोचा 22वा आणि पी-एम किसान आपला नमोचा 8वा आणि पी-एम किसानचा 22वा हे दोन्ही हप्ते कधी मिळणार आहेत? तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम पाहूया शेतकरी अपात्र का होत आहेत. शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे हे कागदपत्र पूर्ण नसतात त्यामुळे अपात्र होत आहेत. फार्मा आय डी, त्यानंतर जी काही तुमची जमिनीचा सातबारा उतारा आहे, जे काही शेतकरी असण्याचं ओळखपत्र सर्वात मुख्य ओळखपत्र तुम्ही लावलेलं आहे ते नसल्यामुळे, अपडेट करण्यामुळे, त्यानंतर आधार कार्ड के-वाय-सी करून बँकला लिंक नसल्यामुळे असे कारण आहेत. आता तुम्ही म्हणता आधार कार्डचं काय संबंध? शेतकरी मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक गोष्टीला लागत असते आणि त्याचबरोबर जे काय आधार कार्ड आहे त्या आधार कार्डद्वारेच थ्रू कळत असते की हे शेतकरी आहेत का कोण आहेत, त्याबरोबर हेच व्यक्ती आहे का दुसऱ्या व्यक्ती या योजनेच्या या व्यक्तीच्या आधारे लाभ घेत आहे, संपूर्ण माहिती कळत असते. त्यामुळे आधार कार्डची गरज आहे आणि आधार कार्डद्वारे डीबीटीत पैसे येतात, डीबीटीद्वारे बँकमध्ये येतात. तर जर आधार कार्ड नसेल तर डीबीटी खात्याला कोणतेही ओळखपत्र सापडत नाही आणि वापस पैसे जातात. यामुळे शेतकरी अपात्र होत आहेत. शिल्लक कारण असल्यामुळे पण अपात्र झाले आहेत. तर आता शेतकरी मित्रांनो समजात मुख्य कारण प्रत्येक कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र ठेवण्यात आला आहे, बाकीचे अपात्र करण्यात आहेत. कारण की 2018-19 साली जेव्हा पी-एम किसानची सुरुवात झाली तेव्हा सरकारने प्रत्येक शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे, सातबारा आहे त्याला पात्र करण्यात आलं होतं. पण आता जे काही 2026 चालू आहे, या चालू वर्तमान काळामध्ये बरीचशी छाटणी करण्यात आली, बरेचसे बंधनं लावण्यात आली. त्याचमध्ये हे एक बंधन की ज्या शेतकऱ्या म्हणजे एकाच कुटुंबातून 5-6 शेतकरी पात्र असाल त्यापैकी फक्त एकच शेतकरी पात्र राहणार, बाकीचे अपात्र करण्यात येणार. तर असे पण कारवाई काढण्यात आली, त्यामुळे शेतकरी अपात्र झाले आहेत. हा तुम्ही ओळखून घ्यायचं आपलं कारण काय असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो पी-एम किसानचा 22 हप्ता कधी मिळणार आहे? तर शेतकरी मित्रांनो सध्या तर 2,000 मिळणार असं सांगण्यात आलं आहे. पण आता एक नंबर खात्यापर्यंत येऊसपर्यंत आपल्याला कळणार नाही 2,000 येणार का 3,000 रुपये येणार. आणि नमो शेतकरीचे 3 हप्ते येणार आहेत. कोणते तर जे काही शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आहेत, के-वाय-सी केल्यानंतर, आधार कार्ड बँकला लिंक केल्यानंतर, इतर कामं केल्यानंतर पैसे आता ते हप्ते थकीत हप्ते ते पण मिळणार आहेत. पी-एम किसानचे बी काही शेतकऱ्यांचे थकीत हप्ते असतात ते पण या हप्त्यासंग मिळणार आहेत. आणि शेतकरी मित्रांनो 6 मार्चला हे म्हणजे की 6 फेब्रुवारीला हे पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे तुमच्या खात्यावर नक्कीच आले का नाही कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.